सामाजिक कार्यकर्ते आणि बहुजन समाजासाठी नेहमीच पुढाकार घेणारे स्टीफन रामदासजी आवळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इचलकरंजी येथे त्यांच्या दौऱ्यादरम्यान भेट घेऊन एक महत्त्वपूर्ण मागणी केली। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात यावे, यासाठी अण्णाभाऊंची प्रतिमा आणि निवेदन देण्यात आले। अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते एक सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते। त्यांनी 104 हून अधिक साहित्य कृतींचे लेखन केले। अनेक नाटके आणि स्पॅनिश पोवाडा, स्टॅलिन गार्डचा पोवाडा यासारखे पोवाडे त्यांच्या साहित्याने समाजात प्रबोधन घडवले। 1960 साली रशियामध्ये सांस्कृतिक दौऱ्यावर असताना अण्णाभाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला, जो रशियन प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्यांच्या गजरात ऐकला। त्यांच्या 27 भाषांमध्ये भाषांतरित झालेल्या साहित्य कृतीवर आधारित 14 चित्रपट तयार झाले आहेत। जग बदलून घाव सांगून गेले मज भीमराव या ओळीतून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभावी संदेश दिला। संयुक्त महाराष्ट्र चळवळ, कम्युनिस्ट पक्षातील योगदान, अंधश्रद्धा निर्मूलन, श्रमिक आणि दलित हक्कांसाठीचा लढा अशा विविध पातळ्यांवर त्यांनी कार्य केले। त्यांच्या जीवन कार्यावर अनेकांनी PhD मिळवली असून रशियाच्या मॉस्को शहरात त्यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले आहे। अण्णाभाऊ साठेंचा इतिहास महाराष्ट्र भारतच नव्हे तर परदेशातही मोठा आहे। त्यामुळे त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळावा, त्यासाठी शासनाने गांभीर्याने विचार करावा, असेही आवळे यांनी म्हटले।